अतिवृष्टी भरपाई संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये राज्याच्या विविध भागांमध्ये शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं अतिवृष्टीमुळे अतोनात प्रमाणात नुकसान झालं होतं. याच्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मदतीचं वितरण करण्यात आलं होतं. परंतु बरेच सारे शेतकरी या मदतीपासून वंचित राहिले होते आणि अशाच 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून गेल्या महिन्यामध्ये मदतीचं वितरण करण्यासाठी मंजुरी दिलेली होती. मित्रांनो, याचबरोबर 2025 मध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च व एप्रिल आणि मे या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट, अवकाळी पाऊस झालेला होता. याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे शेती पिकाचे, फळबागाचे नुकसान झाले होते. मित्रांनो, याच्यासाठी देखील राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती. ऑक्टोबर 2024 मधील उर्वरित 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या याचबरोबर जानेवारी ते मे 2025 मध्ये गारपीट, अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या आता केवायसी साठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. या यादीमध्ये नाव असलेल्या शेतकऱ्यांना आता दिलेल्या कालावधीमध्ये आपली केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे. केवायसी पूर्ण झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येईल. आपलं गाव जर बाधित असेल, आपले पंचनामे झाले असतील किंवा आपल्या भागात जर काही ठिकाणी नुकसान झालेले असेल, तर आपल्या गावाची यादी आलेली असेल आणि यामध्ये जर का आपले नाव असेल, तर आपण लवकरात लवकर केवायसी करून घेण्याचा प्रयत्न करावा. आपले सरकारच्या माध्यमातून ही केवायसी केली जाते. आपल्या जवळील आपले सरकार सेवा केंद्र असेल, त्यांच्याकडे संपर्क करावा. आपल्या गावाची नुकसान भरपाईची यादी आली आहे का ते तपासा आणि यादी आली असेल तर त्याच्यामध्ये आपलं नाव आहे का आणि नाव असेल तर केवायसी लवकरात लवकर करून घेण्याचा प्रयत्न करावा. केवायसी कशी करायची, केवायसी कशी केली जाते याबद्दलच्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर कोणकोणत्या जिल्ह्यासाठी ही नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे त्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. अशी ही शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याबद्दल माहिती मिळेल. तसेच दररोज तुम्हाला अशी माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.